बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि नागरी उड्डाण संचालनालय जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। रोहित पवारांच्या दाव्यानुसार 28 जानेवारी रोजी डीजीसीएनं दुपारी 1:36 एक अहवाल प्रसिद्ध केला होता। या अहवालाद्वारे व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला। मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवल्यामुळे यंत्रणांवर दबाव निर्माण झाला, त्यामुळेच आता तपास योग्य दिशेने सुरू झालाय असं पवार म्हणाले। रोहित पवार म्हणाले की टीडीपीचे खासदार आणि मंत्री यांच्या नेत्याचे आणि व्हीएसआरचे आर्थिक संबंध असल्यानं कुठेतरी व्हीएसआरला वाचवण्यात येतंय। पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे की केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना तिथं बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। मी डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करणार आहे। अजित पवार यांचं पार्थिव रुग्णालयात असताना आणि शवविच्छेदन सुरू असतानाच डीजीसीएनं आपला अहवाल सादर केला। या अहवालात व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला असून विमानात कोणत्याही प्रकारची त्रुटी नसल्याचं नमूद करण्यात आलंय असा दावा रोहित पवार यांनी केला। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी 28 जानेवारी रोजी केलेल्या विधानाचा रोहित पवारांनी संदर्भ दिला। मंत्र्यांनी लिअर जेट विमानात सुरक्षेच्या त्रुटी नसल्याचं म्हटलं होतं आणि वैमानिकालाही क्लीन चिट दिली होती। यावर पवारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे। मराठी शाळा का बंद पडत आहेत याचे आत्मचिंतन मराठी समाजाने केले पाहिजे। आम्ही आमची मुले मराठी शाळेत का घालत नाही? मराठी शाळेत न टाकता इंग्रजी शाळेत मुले टाकण्यावर आपला भर दिसून येतो आहे। काही जणांची मुले परदेशात शिकण्यासाठी जात आहेत। मराठी शाळा बंद पडण्यामागे कोणते सरकार किंवा शिक्षण मंत्री जबाबदार नाही, तर मराठी माणूसही तितकाच जबाबदार आहे, असे उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रात कायद्यापुढे सर्वजण समान नाहीत हे सिद्ध होत आहे। पार्थ पवार यांच्या पाठीशी मुख्यमंत्री असल्याने त्यांना काही त्रास होत नाही। अशा प्रकरणात विरोधकांचे नाव आले असते तर हे प्रकरण खूप पुढे गेले असते, असे उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। तर व्हीएसआर कंपनीच्या विमानाला उड्डाणबंदी करण्यात आली हा रोहित पवारांचा विजय आहे। ते यापुढेही लढाई लढतील। संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देश अदानीला विकला असून उरलेला देश आता अमेरिकेला विकला आहे। राहुल गांधी सत्य बोलत आहे। उद्योगपती मित्रांसाठी आणि काही फाईल्स थांबवण्यासाठी भारत मातेला विकले। देश विकणे म्हणजे गुलामी नाही का, असा सवाल राऊत यांनी केला आहे। संजय राऊत म्हणाले, राज्यसभेची एक जागा जर मविआला मिळणार असेल तर ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांना एकत्र बसून निर्णय घ्यावे लागतील ना, मग त्यापुढे बातमी असे काही नाही। विधान परिषदेची एक आणि राज्यसभेची एक जागा आहे, त्यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही। त्या दृष्टीने आमदारांची बैठक घेणे, नेत्यांची बैठक या दोन्ही गोष्टी आल्या। या निवडणुकीच्या तयारी देशभरात सुरू आहेत। 36 जागा रिकाम्या होत आहेत, यात महाराष्ट्रातील 7 जागा आहेत। महायुतीकडे 6 जागा निवडून आणण्या इतके बळ आहे। एका जागेवर आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेणार आहोत। निवडणुकीच्या पूर्वी हे पक्ष जय भीम जय मीम म्हणतात, पण निवडणुकीनंतर फक्त जय मीमच राहतं। ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात। संविधानाच्या कुठल्या पानावर मनपामध्ये नमाज पठण परवानगी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात कुठे परवानगी आहे याचे कागद त्यांनी मला दाखवावे, असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव मनपामध्ये नमाज पठणावर टीका केली आहे। नितेश राणे म्हणाले की मनपामध्ये तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेले आहात की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेले आहात, असा सवाल राणेंनी केलाय। हे जिहाद नाही का? याचाच विरोध आम्ही करत आहोत। लोकांनी तुम्हाला विकासासाठी निवडून दिलं आहे ना, नमाज पढण्यासाठी तुमच्या मशिदी बंद पाडल्या आहेत का? तिथे टाळे लावले आहेत का? मग उद्या आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक मनपामध्ये भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो ना, मग हिरव्या सापानी थोबाड उघडू नये। तुम्ही केलं तर चालतं, आम्ही केलं तर देखो ये हिंदू मुस्लिम करतात म्हणायचं। याचे सिलेंडर शुक्रवारी पण वर येणार आणि रोज पण येणार, हे कुठं लिहिलं आहे? नितेश राणे म्हणाले की माझ्या जिल्ह्यातील लहान मुलांना मारण्याचा जो व्हिडिओ समोर आलाय ना, त्या मुल्ला मौलवीचं काय होतं ते बघा। मी पालकमंत्री आहे ना, त्यांना असे धडे शिकवीन, परत हात कापतील, उदाहरण देईन। मदरसे पाहिजेत कशाला? हे आतंकवादीचे अड्डे आहेत, हे आतंकवादी घडवतात। कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे मदरशासारख्या शाळा सुरू केल्या आणि तिथं भगवद्गीता शिकवायला सुरू केलं तर आम्हाला परवानगी आहे का? आम्ही का मदरशाचे लाड करायचे? तिथं कधी मुलांना मारलं जातं, कधी हत्यार भेटतात। मशिदीत कुराण शिकवा ना, त्यासाठी मदरसे कशाला हवेत? महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करावेत, ते आतंकवादी अड्डे आहेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। वेगळे अड्डे चालवण्याची गरज काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 4 दिवसापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर आज पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून ते पुढील काही दिवस मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर परवेज ग्राट यांनी पवारांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले की पवारांच्या रक्ताच्या चाचण्या आणि सिटी स्कॅनचे सर्व अहवाल सामान्य आहेत. उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते, मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. रुग्णालयातून बाहेर पडताना शरद पवार यांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांना अभिवादन केले. शरद पवारांना थकवा जाणवत असल्यामुळे आणि काही नियमित वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 4 दिवसात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली विविध चाचण्या पार पडल्या. या सर्व चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सततचे दौरे आणि कामाच्या व्यापाचा प्रकृतीवर ताण येऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची बातमी समजताच राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. रुग्णालयातून बाहेर पडतानाचे त्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार आणि मित्र विठ्ठल मणियार होते. शरद पवार यांचे जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी सांगितले, पवार साहेब यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले. सर्व डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली, त्यामुळे घरी जाताना त्यांनी सर्वांना अभिवादन केलं. साहेब बरे झाले की लगेच कामाला लागतात. काम आणि माणसं त्यांची विल पॉवर आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगानं या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. 1 जानेवारी 2024 पर्यंत नाव नोंदवलेल्या मतदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल. 10 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं पक्षातील सूत्रांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत यावर एकमत झाल्याची माहिती आहे. पक्षानं ही निवडणूक शक्यतो बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. प्रारूप मतदार यादी 10 मार्चला जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येईल असं चित्र आहे. बारामतीतील या घडामोडींप्रमाणेच राज्यसभेच्या निवडणुकीबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्णय घेतलाय. आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली. बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच कोर कमिटीचे अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची तयारीही आढळून आली. येत्या काही दिवसात वरळी डोम इथं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. टाटा समूहाच्या बॉम्बे हाऊसमध्ये मंगळवारी वरिष्ठ नेतृत्वामधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या 3ऱ्या कार्यकाळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी समूहाच्या नवीन व्यवसायामधील मोठा तोटा आणि वाढत्या कर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पेच प्रसंगानंतर चंद्रशेखरन यांनी स्वतःच आपल्या कार्यकाळ विस्ताराचा प्रस्ताव पुढे ढकलण्याची विनंती केली, जेणेकरून समूह आणि ट्रस्ट याच्यातील वाढती दरी साधता येईल. सूत्रांनुसार नोएल टाटा यांनी टाटा डिजिटल आणि एअर इंडियासारख्या नवीन व्यवसायाची खराब आर्थिक कामगिरी आणि वाढत्या कर्जावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की टाटा सन्सने खाजगी कंपनी म्हणूनच राहिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. सूत्रानुसार चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले की टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट जेव्हा एकाच दिशेने चालतात तेव्हाच समूह प्रभावीपणे काम करतो. बोर्डाच्या इतर सदस्यांनी चंद्रशेखरन यांना पाठिंबा दिला, मात्र नोएल त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. नोएल म्हणाले की समूहातील कंपन्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करावे अशी त्यांची इच्छा आहे. उच्च जोखीम असलेल्या क्षेत्रामधील आक्रमक भांडवली खर्चावर लगाम घातला जावा. एअर इंडिया आणि बिग बास्केट सारख्या संपादनामुळे होणाऱ्या नुकसानीची सखोल चौकशी व्हावी. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल तर त्याची गांभीर्याने चौकशी झालीच पाहिजे असं त्या म्हणाल्या.
रोहितनं अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला असून त्याचा मला अभिमान वाटतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या अपघातामागील सत्य समोर यावं हीच आमची अपेक्षा आहे. कोणतीही शंका राहू नये म्हणून तपास प्रक्रिया पारदर्शक असणं अत्यावश्यक असल्याचं सुळे यांनी नमूद केलं. राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संसदेत जावं अशी सर्वांची अपेक्षा असल्याचंही सुळे यांनी नमूद केलं. या संदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असून संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्यानंही त्यांनी स्पष्ट केलं. पवार साहेबांशी सर्वांचं प्रेमाचं नातं आहे आणि ते राज्यसभेत असावेत अशी भावना अनेकांच्या मनात आहे असं सुळे म्हणाले. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ते मुंबईला रवाना झालेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी सक्रिय राहावं अशी इच्छा आहे असं सुळे यांनी सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला. कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारला धारेवर धरले. मंत्रालय चालते हप्त्याने, फाईल हलते पैशाने अशा जळजळीत घोषणा देत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत असे मंत्री पदावर राहता कामा नये असे म्हणत घोषणाबाजी केली. शिक्षकांना जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आदी विविध अशैक्षणिक कामे दिली जातात. मात्र शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. परीक्षांच्या काळात शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO म्हणून काम देण्यात येणार नाही असेही भोयर यांनी स्पष्ट केले. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार थांबण्यासाठी परीक्षा केंद्रावर CCTV असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र मोठ्या संख्येने शाळांमध्ये अद्याप कॅमेरे नसल्याने कॉपीमुक्त परीक्षा केवळ कागदावरच राहते की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारी शाळांच्या तुलनेत खाजगी अनुदानित शाळांनी CCTV बसवण्याबाबत अधिक तत्परता दाखवली आहे. त्यामुळे बदलापूरच्या घटनेनंतरही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अजूनही गांभीर्य दिसून येत नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.